जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही कमेंट्स आहेत आणि त्याच्या अडचणीचं सोल्युशन आपण इथं या व्हिडिओ मध्ये पाहूया। आपले दर्शक कमेंट्स करतायत, सर मी एससी कास्ट सर्टिफिकेट काढला आहे, मला आता व्हॅलिडिटी करायची आहे। माझ्याकडे पंजोबांचा गाव नमुना 14 आहे, मृत्यू नोंद, बट त्यावर पंजोबांचा सरनेम जागी कास्ट लागली आहे आणि आजोबांना पण मृत्यूचा दाखला आहे, बट तो 1974चा आहे आणि त्यावर पण कास्ट लिहिलेली आहे आणि माझ्या फादरचं कास्ट सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग इन सिवर, मला व्हॅलिडिटीला काही प्रॉब्लेम येईल का? हे बघा, व्हॅलिडिटीला या डॉक्युमेंटच्या सकृत दर्शनी या व्हॅलिड जे तुम्ही डॉक्युमेंट सांगितले तर याच्यामध्ये अडचण जनरली येणार नाही आणि तुमचा जो 1974चा पुरावा ठीक आहे तो लावायचा आहे तुम्हाला, परंतु महत्वाचे जे तुमचे पुरावे आहेत एससी कास्ट साठी 1950 हा मानक दिनांक आहे आणि त्यापूर्वीचे तुमच्याकडे जास्तीत जास्त पुरावे असणे गरजेचे आहे। दुसरी गोष्ट लक्षात घ्या, समजा तुमचा 1950 पूर्वीचा जो पुरावा आहे तो पुरावा तुमचा मूळ गाव जो असेल तिथला समजा असेल आणि दुसरे जे पुरावे आहेत तुम्ही समजा मूळ गाव सोडून जर म्हणजे ते पुरावे जोडत असाल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या गावचे मूळ गावचा आणि तुमचा संबंध त्या गावाशी असलेले म्हणजे पुरावे म्हणजे महसुली असेल किंवा शैक्षणिक पुरावे हे लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे समितीला तिथं तुमच्यावरती संशय येणार नाही का तुम्ही जे पंजोबाचे डॉक्युमेंट्स लावून तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत ते तुमचे पंजोबा नसून नाम सदृश्याचा तुम्ही फायदा घेत दुसऱ्याचे डॉक्युमेंट लावून तुम्ही जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय। तर त्यासाठी आपल्याकडे जेवढे पण पुरावे आहेत ते महसुली असो म्हणजे शैक्षणिक असो, तर जे डॉक्युमेंट आपण लावतो ते आपलेच म्हणजे नातलग आहे, आपण नाम सदृश्य व्यक्तीचा म्हणजे डॉक्युमेंट जोडत नाहीये। तर ह्या तुमचे जे पुरावे आहेत त्याच्यावरनं तुम्हाला व्हॅलिडिटीला काही अडचण येणार नाही। आता काही ठिकाणी काय होतो, सरनेमच्या ठिकाणी समजा दात लागलेली असते तर त्या समितीला पण माहित असतो, अनेक ठिकाणी असा पण असतो की सरनेमचा उल्लेखच नसतो, फक्त नाव आणि वडिलांचं नाव असं पण असतो, तरी समितीला ते कळतंय, त्याला एवढं काही प्रॉब्लेम येत नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, सर कास्ट सर्टिफिकेट वर MRC नंबर आणि आउटवर्ड नंबर मेन्शन नाही, आम्ही व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं तर ज्यांच्याकडून करून घेतलं त्यांनी तिथं वेगळा नंबर टाकलाय आणि ते आमच्या आता लक्षात आलं आम्ही कास्ट व्हॅलिडिटीचे डॉक्युमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले, सगळे डॉक्युमेंट जमा केले आणि आता MSCTचा फॉर्म भरण्यासाठी आउटवर्ड नंबर लागत आहे, काय करा? हे बघा, असा तुम्ही कोणताही नंबर टाकून जमत नाहीये आणि जर तुम्ही आता असंच जो प्रश्न आहे तो एक आपल्या दर्शकांनी म्हणजे हे केलेलं आहे, तर हे बघा, कोणताही सर्टिफिकेट ज्यावेळेस रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधनं निर्गमित होतो म्हणजे आपल्याला देण्यात येतो तर त्याच्यावरती आउटवर्ड नंबर असतोच असतो, त्याच्याशिवाय ते आपल्याला देत नाही। आता ठीक आहे, तो भाग वेगळा आहे का आपण समजा घाई मधनं तिकडनं त्या ऑफिस मधनं आउटवर्ड नंबर न टाकता जर तो एखाद्या व्यक्तीने घेऊन आला असेल, परंतु ते पाहिजे। आता इथं बघा, हा इथं त्याचा आउटवर्ड नंबर आहे, तर हा आउटवर्ड नंबर टाकायचा आहे तुम्हाला MAG आणि हे टाकून, किंवा MAG नाही पण लिहिलं, फक्त 1772 म्हणजे जे काय पुढं आता इथं 20 आहे तर जे काय असेल ते तिथं तुम्हाला ते टाकायचं असते आणि त्याच्यानंतर डेटेड, मग तुम्हाला इथे डेट पण दिलेली आहे, काही टायमाला ते हाताने असतंय, काही टायमाला ते स्टॅम्प मारलेलं असतं आणि आताचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती डायरेक्ट प्रिंटेडच इथे आणि बारकोडचा पण तिथे। आता या केस मध्ये बारकोड पण आहे, तर हा बारकोड जो आहे तो तुमचा आउटवर्ड नंबर नाहीये, तिथं आउटवर्ड नंबर इथं क्लिअर दिसतो। आताचे जे दाखले आहेत त्याच्यावरती एकतर MRC नंबर असेल किंवा आउटवर्ड नंबर लिहून असेल किंवा रेव्हेन्यू सर्टिफिकेट नंबर असेल, असं म्हणजे तिथं कोणताही नंबर टाकला तरी हरकत नाही, तो नंबर प्लस म्हणजे ते तुमच्या ह्याच्यावरती मेन्शन असला पाहिजे कास्ट सर्टिफिकेट आणि त्याची डेट म्हणजे निर्गमित केल्याची डेट, म्हणजे तुमची अप्लिकेशन डेट नाही टाकायची, तुम्हाला निर्गमित केल्याची डेट टाकायची, हे गोष्ट लक्षात घ्या। आता हा या पहिले जे दाखले होते तिथं ते हे लेफ्ट हँडला बॉटमला असायचे, आता जनरली ते मिडल साइडला
MRC नंबर वगैरे ते मिडल साईडला असतो. आता एक दर्शक आपले कॉमेंट्स करतायत, TC वर फकीर जात आहे पण OBC कास्ट निघत नाही तर मला काय EWS काढता येईल का? हे बघा, आता तुमच्या TC वर फकीर आहे परंतु तुमच्याकडे जर समजा दाखला निघत नसेल फकीरचा तर मग तुम्ही EWS काढू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, EWS मध्ये कंडिशन आहेत. म्हणजे तुम्ही जर मागास प्रवर्गाचा जर म्हणजे दाखला तुमच्याकडे असेल, त्याचे तुम्ही बेनिफिट्स घेत असाल तर मग तुम्ही EWS करू शकत नाही. EWS त्यांच्यासाठी आहे जे ओपन कास्ट कॅटेगरीमध्ये किंवा जे मागास प्रवर्गामध्ये नाहीये त्यांच्यासाठी असतो. आता तुमच्याकडं भलेच तुम्ही फकीर आहेत परंतु तुमचा मागास प्रवर्गाचा दाखला निघत नाही तर तुम्ही EWS साठी अप्लाय करू शकता. मात्र तुम्ही फकीरचा पण दाखला काढणार आणि EWS चा पण काढणार तर ते चुकीचं आहे, ते म्हणजे बेकायदेशीर आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, जुने पुरावे नाही आणि नाही लफड़े में ऑलवेज जल गया है. यांचा जो पुरावा आहे तो रॉइट्स मध्ये जळालेला आहे. तर यांचं OBC सर्टिफिकेट कसं काढायचं तर हा यांचा प्रश्न आहे. ये देखो, तुम्हारा अगर जुना पुरावा मतलब यानी कोई दंगे फसाद के अंदर अगर जल गए तो उसका तो तुम्हारे पास में तहसीलदार का या तो तुम्हारा कोई पंचनामा होगा, तो वो पंचनामा आप वहां पे बताओ और उनको बोलो मेरे जितने भी ओल्ड प्रूफ थे वो सारे मतलब इन्हें जल गए दंगे फसाद में. तो मुझे जो है मेरी गृह चौकसी करके और मुझे जाति का दाखला देने के लिए अगर आप इस समिति को बोलेंगे तो वो आपका जो है गृह चौकसी दक्षता पत्र चौकसी करके आपको मिल जाएगा. अगर आपने कास्ट सर्टिफिकेट नहीं निकाला है तो आप SDO या तो तहसीलदार को मतलब है ना मिलकर उनको बोल सकते हैं कि मेरा ऐसा ऐसा मतलब है ना हुआ था, इसके लिए मुझे जो है आप होम इंक्वायरी करके गृह चौकसी करके मुझे जाति का दाखला देने की कृपा करें. नेक्स्ट क्वेरी आहे, सर व्हॉट्सअप नंबर पाठवा. हे बघा, आम्ही जनरली व्हॉट्सअप नंबर किंवा फोन नंबर शेअर करत नाही कारण ते YouTube कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात आहे. परंतु जे टेलिग्राम चॅनलचा आणि YouTubeचा जो आहे त्याच्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शनला दिलेले आहेत. आणि जनरली जे काही कॉमेंट्स तुम्हाला करायचे, जे काही तुमच्या शंका आहेत ते YouTubeच्या कॉमेंट बॉक्सला त्या मी जनरली घेतो. आणि व्हॉट्सअपचे वगैरेचे जे मेसेज मी जनरली ते घेत नाही कारण एवढा वेळ माझ्याकडे नसतो राजा. तर जे काय आहे ते YouTube वरती तुम्ही कॉमेंट्स स्कोर करा. नेक्स्ट क्वेरी आहे, मृत्यूचा दाखला ऑनलाईन भेटेल का? हे बघा, मृत्यूचा दाखला ऑनलाईन म्हणजे पूर्वी ते म्हणजे मिळत होता जे ऑनलाईन पद्धतीने झालेले, ऑफलाईन पद्धतीचे नाही नव्हते मिळत. परंतु आता कोविड नंतर ते पण आता भेटत नाही. आता तुमचा समजा मृत्यू दाखला किंवा जन्म दाखला त्याच्यासाठी तुम्हाला जो संबंधित रजिस्टर्ड आहे म्हणजे जर तुमचं नगरपालिका हद्दीत असेल तर नगरपालिकेत, महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेत किंवा ग्रामपंचायत हद्द असेल तर ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला तो दाखला मिळेल. नेक्स्ट क्वेरी आहे, माझे कास्ट सर्टिफिकेट हरवलंय, त्याची व्हॅलिडिटी केलेली नव्हती, कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स सुद्धा नाही, मला ते कास्ट सर्टिफिकेट तहसीलमध्ये कसं मिळेल? तहसीलमध्ये माझे नाव सांगून मिळेल का? माझ्या नावाने कास्ट सर्टिफिकेटला रेकॉर्ड तहसीलमध्ये ऑनलाईन सेव्ह असेल का? मी नवीन कास्ट सर्टिफिकेट काढू शकतो का? प्लीज रिप्लाय. हे बघा, आता तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट हरवलाय तो किती जुना आहे आणि त्याचा जर तुमच्याकडं मुळातच तो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जो आहे हरवलेला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे डुप्लिकेटची कोणतीही व्यवस्था सध्या तरी आपल्याकडे नाहीये. हा, जर तुमच्याकडं झेरॉक्स असता तर त्याला सर्टिफाईड करून दिलं गेलं असतं तुम्ही जर रिक्वेस्ट केली असती तर. परंतु असं डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेटचा कोणताही म्हणजे प्रोसेस नाहीये. बेटर वे, तुमची व्हॅलिडिटी झालेली नाहीये तर रिअप्लाय करा, नवीन कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. नेक्स्ट क्वेरी है, थैंक यू सो मच भाई, मैं भिवंडी से हूँ और सेम जो रिलेटेड है वीडियो मेरे लिए मुझे बहुत
हेल्प हुआ, इससे मैं रेज भी कर दिया FIR। धन्यवाद हमारे कमेंट्स करने के लिए। इन्होंने जो है, मैंने ऑनलाइन FIR कैसे करें उसके बारे में वीडियो डाला था, तो उनको वो वीडियो जो है बहुत काम का साबित हुआ है। धन्यवाद कमेंट्स के लिए। आपले एक दर्शक कमेंट्स करतायत OBC तेलीच्या संदर्भामध्ये। तर यांचा प्रश्न असा आहे का यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये सगळ्यांमध्ये तेली आहेत, परंतु यांच्या TC वरती छप्पर बंद आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम येईल का? हे बघा, असं काही नाहीये। आता अनेकांचे जे जातीचे म्हणजे उल्लेख असतो, आता पंजोबांच्या याच्यावरती एखाद्याचा उल्लेख बरोबर असतो, वडिलांच्या, आता जसं आता मराठाच्याच घ्या, पंजोबांच्या याच्यावर कुणबी आहे, आजोबांच्या याच्यावरती मराठा आहे, वडिलांच्या याच्यावरती मराठा आहे, आपली कांट अर्जदाराच्या याच्यावरती कुणबी आहे किंवा मराठा आहे। तर असं काही नाही, तुम्हाला तिथं महत्वाचा असतो मानक दिनांकाच्या पुराव्यावरती तुमची जात काय आहे तो महत्वाचा आहे, तो तुम्ही, आणि ते तुमचेच म्हणजे नातेसंबंधातले आहे हे तिथं आपल्याला सिद्ध करायचं असतो। आता तुमच्याकडे म्हणजे तेलीचे सर्टिफिकेट आहेत, व्हॅलिडिटी पण ब्लड रिलेटिव्हची आहे, तर काही अडचण येणार नाही। आता तुमच्या याच्यामध्ये समजा असेल तर ते तुम्ही त्या अशाच एक अफिडेव्हिट द्या, चुकून माझ्या TC वरतीच तेलीऐवजी छप्पर बंद झाले, तर एवढा प्रॉब्लेम येत नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, नमस्ते सर, आमच्या आजोबांच्या मिसेस म्हणजे आमच्या पणजी आजोबांचे मृत्यूची कुणबी नोंद सापडली आहे, या नोंदीवर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळेल का? हे बघा, आपला देश पितृसत्ताक आहे आणि आता जो मराठा आरक्षणासंदर्भात GR काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। त्याच्यामध्ये याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ पुन्हा 1-2 दिवसात बनवणार आहे। त्याच्यामध्ये काही गोष्टी जसे सगळे सोयरे, त्याच्यानंतर सजाती विवाह, या ज्या गोष्टी आहेत त्या विस्तृत म्हणजे सांगितलेलं नाहीये, परंतु तिथं एक नक्की त्यांनी टाकलंय पितृसत्ताक, हा शब्द टाकलाय, याचा अर्थ ब्लड रिलेटिव्ह। तर हे आजी म्हणजे आजीच्या जातीवरून आपली जात ही सिद्ध होऊ शकत नाही, पितृसत्ताक हा शब्द तिथं वापरला गेलाय। आणि याच्यावरती पुढे मी 1-2 दिवसात पुन्हा डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, जे नवीन मराठा आरक्षणच्या संदर्भात त्यांनी जो GR काढलाय 25 जानेवारीचा, त्याच्यावरती। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझी कास्ट महार आहे पण माझं धर्म ख्रिश्चन आहे, स्कूल TC वरती ख्रिश्चन असं लिहिलेले आहे, माझे वडील आणि आजोबा। हे बघा, मुळातच SC कास्ट फक्त 3च जाती समाविष्ट आहेत, बौद्ध, हिंदू आणि सिख। याच्या व्यतिरिक्त SC मध्ये कोणी येत नाही, मुस्लिम पण येत नाही, ख्रिश्चन पण येत नाही। जर तुम्ही धर्म बदलला असाल तर हे SC मध्ये येणार नाही। आपले एक दर्शक कमेंट्स करतात, सर माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर आणि व्हॅलिडिटी दोन्हीवर स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यामुळे मी नवीन कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे, आता मला कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करता येईल का? मला सर्व्हिस साठी हवी आहे। हो, येईल ना तुम्हाला, फक्त तुम्हाला आता काय नवीन समजा कास्ट सर्टिफिकेट काढला असेल तर तुम्हाला तो जो नोकरीसाठी तुम्हाला ते करायचंय, मग नोकरीचा जो त्यांचा शिफारस पत्र जो आहे तो तुम्हाला तिथं लागणार आहे। तर तुम्ही ज्या विभागामध्ये विभाग प्रमुख, तुमचा कार्यालयीन अधीक्षक जो नसेल त्याच्याकडनं एक तुम्हाला शिफारस पत्र म्हणजे कव्हरिंग लेटर आपण म्हणतो जात पडताळणीसाठी, तो घेऊन आणि तुम्ही अप्लाय करू शकता। नेक्स्ट क्वेरी आहे, सर रेल्वे भरतीसाठी OBC ची माहिती द्या। हे बघा, तुम्हाला जे रेल्वे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे आहे, आता त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट तर तुमच्याकडे सगळे असणारच आहे। आता तुम्ही OBC असल्यामुळे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण जे म्हणजे OBC NCL वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला तिथं काढायचे, तर तिथं आपला स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही, तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल। आणि तिथं सेंट्रल मध्ये कास्ट व्हॅलिडिटी रेल्वे मध्ये लागत नाही,
मधलं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तिथं लागतं. एक आपले दर्शक कॉमेंट्स करतात, माझ्याकडे गाव नोंदणी 14 नाही, पण 1967चा पुरावा म्हणून माझ्या सख्या काकाचा शाळा सोडल्याचा दाखला आहे. त्यांचा जन्म दिनांक ही शाळेच्या दाखल्यावर 1 जून 65 आहे. त्याच काकाच्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी झालेली. हे बघा, तुमचा जो काका आहेत त्यांची जन्मतारीख 1965 मध्ये आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही टीसी तिथं जात पडताळणीसाठी ज्यावेळेस अप्लाय करता, टीसी म्हणून पुरावा म्हणून ज्यावेळेस तुम्ही देता, तर त्यावेळेस तिथं जन्मतारीख कन्सिडर केली जात नाही, शाळेत दाखल झालेली कन्सिडर केली जाते. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न आहे, गाव नमुना 14 असलंच पाहिजे असा काहीही नाहीये. आता याच्यामध्ये तुमची जी कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काकाच्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे, तर तुम्ही रक्त नाते संबंधांतर्गत तिथं अप्लाय करू शकता. मात्र तिथं रक्त नाते संबंधांतर्गत अप्लाय करताना तुम्ही तुमचा जो चुलत भाऊ आहे त्याची LC, त्याचं कास्ट व्हॅलिडिटी, त्याचं वडिलांची LC असेल तर ती लावा. त्याचबरोबर अर्जदार जो म्हणजे तुमची LC तुमच्या वडिलांची असेल तर लावा, आणि शक्य असेल तर पंजोबा. म्हणजे तुमचे रक्त नाते संबंध स्पष्ट होतील आणि तुमचे जे काकाच्या मुलाची जी जात आहे ती तुमची जात आहे तुम्ही सिद्ध करू शकाल. आणि शॉर्टकट मध्ये आपली वंशावळ न बनवता ती विस्तृत सविस्तर करा, म्हणजेच जी जात पडताळणी समितीला पण प्रोत्साहन मिळतंय आणि त्याला आपल्याबद्दल येणाऱ्या ज्या शंका आहेत, म्हणजे आपण नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्या नातलग नसणाऱ्या व्यक्तीचे डॉक्युमेंट्स वापरून आपण आपली जात सिद्ध करतोय हे संशय येणार नाही. आता हे सगळं झाल्यावरती ज्यावेळेस समितीचं समाधान होईल त्यावेळेस समिती जी आहे ते वेबसाईट वरती हरकतीसाठी ते म्हणजे पाठवते. त्याच्यावरती कोणी हरकत घेतली नाही तर आपल्याला रक्त नाते संबंधांतर्गत जो 2017चा DR आहे त्या अंतर्गत आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. आपले दर्शक कॉमेंट्स करतायत, आमची कुणबी म्हणून सापडली आहे. आता OBC जात क्रमांक काढताना त्यावर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी जात लिहिल्यास जात पडताळणीला काही अडचण येईल का? हे बघा, आता कुणबी म्हणून दाखले जे देतात, तर आता कधी कधी असा पण असू शकतो आपल्या आजोबाच्या याच्यावरती कुणबी मराठा असू शकतो, किंवा वडिलांच्या याच्यावर मराठा कुणबी असू शकतो, अर्जदाराच्या याच्यावरती फक्त कुणबी असू शकतो. तर ते म्हणजे हे आता त्याचा सिरियल नंबर जो आहे तो 83 OBCचा. आता इथं बघा लेवा पाटील थोडासा वेगळी जात होते म्हणून त्याला सिरियल नंबर थोडासा 83 उभं दिलेला आहे. आता इथं कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी याच्या 83 आहे, 83 म्हणजे ह्याला ही जी जात आहे ती एकच आहे. तर आपल्याकडे जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये ह्या 3 प्रकार असू शकतो, तर काही म्हणजे फरक पडत नाही. हा, जर त्याच्यामध्ये जर तुमचा लेवा कुणबी एका ठिकाणी असेल, एका ठिकाणी कुणबी मराठा असेल, किंवा एखाद्या म्हणजे आपल्याच ब्लड रिलेटिव्ह मध्ये वेगवेगळे असेल सिरियल नंबर, तर तिथं अडचण येते. परंतु जर तुमचं हे असं म्हणजे मराठा कुणबी मराठा किंवा कुणबी असं असेल तर तो OBC 83 सिरियल नंबरचा आहे, त्याच्याला काही अडचण येत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.